नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आमच्या सर्वांकडेच भरपूर अशा जुन्या साड्या पडलेल्या असतात. आपण काय करतो, जुनी साडी झाली की ती घरामध्ये अशीच ठेवून देतो किंवा इतर काही ठिकाणी त्याचा उपयोगासाठी वापर करतो. पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने साडीला कुठेही कट न करता किंवा न शिवता अतिशय सुंदर नवीन वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत. यासाठी आपल्याला फक्त एक रब्बर बँड लागणार आहेत. तुम्ही कुठल्याही प्रकारचं रब्बर बँड या ठिकाणी वापरू शकतात आणि या ठिकाणी आपल्याला फक्त एक जुनी साडीला रब्बर बँड लावताच लगेच आपली एक नवीन वस्तू तयार होणार आहेत. अगदी सोप्या पद्धतीने आपण ही प्रोसेस बघणार आहोत. पण त्याचबरोबर काही रोजच्या उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास आपलं मित्रपरिवारात शेअर करायला अजिबात विसरू नका. तर पहिली टिप्स आहे ती म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यासाठी. आपल्या महिलांना प्लास्टिकच्या पिशव्या नेहमी लागत असतात, कारण कधी कचरा टाकण्यासाठी हव्या असतात किंवा एखादी वस्तू भरून ठेवण्यासाठी लागतात. मग आपण काय करतो, अशा प्रकारे सर्व एकत्र गोळा करतो, एखाद्या पिशवीमध्ये टाकतो आणि मग त्याचा वापर करत असतो. तर अजिबात तसं करायचं नाही. आज आपण प्लास्टिकच्या पिशव्याचं कलेक्ट कशा करायच्या त्याची एकदम सोपी अशी पद्धत बघणार आहोत. बघा, त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे कुठलाही डब्बा किंवा एखादी वस्तू तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आता आपल्याला डब्यावरती एक एक पिशवी व्यवस्थित अशा प्रकारे घालून घ्यायची आहे. आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते, जे की तुमच्या रोजच्या उपयोगाचे असतात. तर बघा, या ठिकाणी आत्ता जेवढे काही तुमच्याकडे प्लास्टिकच्या पिशव्या असतील तेवढ्या सर्व पिशव्या आपल्याला या डब्यावरती अशा प्रकारे घालून घ्यायच्या आहे. तर बघा, छोट्या आकाराच्या असू द्या किंवा मोठ्या आकाराच्या, अशा प्रकारे आपल्याला सर्व पिशव्या ह्या डब्याला घालून घ्यायच्या आहे. बघू शकता इथे मी या प्रकारे मोठी जी पिशवी असते प्लास्टिकची, ती पिशवी घेतलेली आहे. तुमच्याकडे जी पण अशी मोठी पिशवी असेल पन्न्या ठेवण्याची, ती तुम्ही इथे यूज केलात तरी बी चालेल. तर बघा, अशा प्रकारे मी या डब्याला घालून घेतलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, ही जी पिशवी आहे याच्या मध्यभागी एकदम छान असं छिद्र पाडून घेणार आहोत. तर बघा, कात्रीच्या मदतीने इथे मी छोटंसं छिद्र पाडून घेतलेलं आहे. जास्त मोठं छिद्र आपल्याला अजिबात पाडायचं नाही. त्यानंतर आता जेवढ्याही काही आपल्या पिशव्या टाकलेल्या होत्या त्या डब्यामध्ये आता व्यवस्थितरित्या अशा प्रकारे वरच्या साईडने काढून घ्यायचे आहे आणि अगदी आरामात तो निघून सुद्धा येतात. आता बघा, याचा वापर कसा करायचा किंवा कोठे करायचा हे सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता या पिशवेला वरची जो भाग आहे ते व्यवस्थित बंद पकडून तुम्ही या ठिकाणी कुठेही घरामध्ये त्याला व्यवस्थित लटकू शकता. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता एक खालच्या साईडने आपण जे छिद्र पाडलेलं होतं, फक्त पिशवी हातामध्ये पकडण्याची आणि एक पिशवी या ठिकाणी तुम्ही अशी खेचून घेऊ शकता. अगदी आरामात सर्व ज्या पिशव्या आहे तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा ज्या पिशवी आहे तिथून तुम्ही काढू शकता. आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल. त्यानंतरची दुसरी टिप्स होती ती म्हणजे अशा तुमच्याकडे या ठिकाणी साखरेचा डब्बा म्हणा किंवा एखादा काही आपण पदार्थ घालून ठेवलेला असेल, त्यामध्ये चमचासुद्धा टाकायचा असेल, मग साखर, तांदूळ, मीठ काही पण असेल तर त्यावेळेस काय होतं की चमचा अशा प्रकारे आपण ठेवतो आणि त्याचं जे झाकण आहे ते सुद्धा व्यवस्थित लागत नाही. तर तसं अजिबात करायचं नाही आणि जे झाकण आहे ते सुद्धा लागत नाही. तर मग काय करायचं, आपला जो चमचा आहे तो असा उलट्या साईडने साखरेच्या डब्यामध्ये किंवा मिठाच्या डब्यामध्ये किंवा मसाल्याच्या डब्यामध्ये असं उलट्या साईडने आपल्याला खोसायचं आहे. असा ठेवल्यामुळे अगदी व्यवस्थितरित्या आपला जो चमचा आहे तो परफेक्ट बसतो. आणि जर आपण अशा प्रकारे सरळ जर घालून ठेवला तर तो व्यवस्थित राहत नाही. आणि बघा, एकदम इझिली याचं झाकणसुद्धा लागलेलं आहे. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे अशा प्रकारचे आपल्याकडे भरपूर असे कप असेल किंवा मग अशा प्लास्टिकच्या फायबरच्या ज्या डिश असतात, प्लेट असतात, त्यांना अशा प्रकारे पिवळे डाग पडतात, कारण आपण कधी त्यामध्ये पोहे वगैरे असे काही हळदीचे पदार्थ ठेवत असतो किंवा भाजी वगैरे. तर त्यामुळे त्याला असे पिवळेसर डाग पडले तर ते कितीही आपण साबणाने घासले तरीही अजिबात निघत नाही. तुमच्यासुद्धा घरामध्ये कपाला म्हणा किंवा अशा प्रकारचे प्लेटला म्हणा असे
डाग पडलेले असेल तर ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करा। तर बघा जिथे पिवळा भाग आहे त्याच्यावरती मी थोडंसं कोलगेट लावलेलं आहे आणि बघा बोटाच्या मदतीने आपल्याला एकदम छान असं व्यवस्थित त्याला घासून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता जो प्लेटला जो पिवळसर डाग पडलेला होता तो एकदम इझिली निघत आहे, तुम्ही बघू शकता। सो फ्रेंड्स, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे। तर बघा ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। अशा फायबरच्या ज्या प्लेट असत्या ते एकदम स्वच्छ करण्यासाठी ही ट्रिक खूप युजफुल आहे। जर आपण हे डाग साबणीने कितीही घासले तरी ते अजिबात निघत नाही। ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या ट्रिकचा नक्की वापर करून बघा। तुम्हाला कमी मेहनतीमध्ये तुमचे जे भांडे आहे ते या ठिकाणी स्वच्छ झालेले दिसतील। कारण आपण काय करतो आता, हेच जर तुम्ही क्लीन करण्यासाठी घासणी घेणार, साबण घेणार आणि भरपूर अशी मेहनत लावून ते घासणार तरीसुद्धा जे पिवळसर डाग असतील ते अजिबात निघणार नाही, कारण ते पूर्ण असे पॅक चिपकलेले असतात। त्यामुळे तुम्ही या ट्रिकचा नक्की यूज करा। खूप युजफुल ट्रिक्स आहे। आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल। आमच्याकडे अशा जुन्या साड्या पडलेल्या असतात। कधी काय होतं, साड्यांचे काठ खराब झाले की आपण त्या साड्या टाकून देतो। आता बघू शकता या साडीचं काठ तर खराब झालेलं आहे, परंतु आतमधला जो कलर आहे तो खूप छान दिसत आहे। अशा प्रकारच्या माझ्याकडे अजून देखील साड्या आहे ज्या की थोड्या खराब झालेल्या होत्या, परंतु आतमध्ये काही ठिकाणी खूप चांगल्या आहेत। तुमच्याकडे देखील जर अशा साड्या असतील, काही ठिकाणी चांगल्या असतील आणि काही ठिकाणी खराब झालेल्या असतील, तर त्या साड्या फेकून देण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा। कारण आज आपण या जुन्या साडीचा अतिशय छान आणि सोपा पद्धतीचा उपयोग या ठिकाणी करणार आहोत। आणि विशेष म्हणजे साडीला या ठिकाणी आपल्याला कट देखील करायचं नाही किंवा शिवायचं देखील नाही। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका। तर बघू शकता मी या ठिकाणी साडी घेतलेली आहे। जवळपास मी याचे चार वेळेस फोल्ड करून घेतलेलं आहेत। त्यानंतर व्यवस्थित आपल्याला साडीला असं ठेवून घ्यायचं आहे आणि जो साडीचा जो सेंटर आहे त्या ठिकाणावरून आपल्याला अशा प्रकारे हातामध्ये एक वरचा भाग खेचून घ्यायचा आहे। आणि इथे ज्या चुन्या पडतात ना त्या व्यवस्थित आपल्याला हाताने सेट करायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे एक रबर बँड आणि त्या रबर बँडच्या मदतीने आपल्याला हा जो वरचा भाग आहे तो खेचून घ्यायचा आहे आणि त्या भागाला अशा प्रकारे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ही साडी सेट करून ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे पिलो आणि बघू शकता या पिलोवरती आपल्याला हे साडीचे चारही भाग आहेत ते व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवायचे आहे। तुम्हाला वाटत असेल की पिल्लोवरती एवढा जार लेयर ठेवल्यानंतर ते व्यवस्थित दिसेल का, परंतु तुम्ही जेव्हा रिझल्ट बघसाल तेव्हा तुम्हालाही वाटेल की खरंच खूप छान हे पिल्लो कवर तयार झालेलं आहे। आपल्याला बऱ्याचदा पिल्लोचं कवर असतं ते सॉफ्ट असायला हवं असतं असं वाटतं, त्यामुळे हा जो साडीचा जाड लेयर आहे तो अतिशय छान मऊ असा तयार होतो। त्यामुळे आपल्याला ह्या साडीला कट देखील करायचं नाहीये। बघू शकता अशा प्रकारे चारही बाजू ज्या आहे त्या व्यवस्थित मी या ठिकाणी फोल्ड करून घेतलेला आहे आणि जो खालचा भाग होता तो अशा प्रकारे खेचून आतल्या साईडने ठेवायचा आहे। आणि बघू शकता वरचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला फक्त एक टाका मारून घ्यायचा आहे। तुम्ही सुई धागाच्या मदतीने सुद्धा इथे शिवू शकता किंवा तुम्ही इथे फक्त एक सेफ्टी पिन लावली तरी पण चालू शकतात। तर तुम्ही बघू शकता किंवा इथे तुम्ही स्टॅपलर पिन देखील मारू शकतात। बघू शकतात मी या ठिकाणी हा जो खालचा भाग होता तो या ठिकाणी व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे आणि समोरील बाजू तुम्हाला दिसतच असेल। बघू शकता इतका छान आणि सोप्या पद्धतीने हा पिलो कवर या ठिकाणी तयार झालेला आहे। अगदी कुणालाच विश्वास बसणार नाही की आपण हा जुन्या साडीपासून हे पिलो कवर तयार केलेला आहे। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर चला इथेच